नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नीट पेपर फुटी प्रकरणी तत्कालीन केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी विद्यार्थी संघटनेने कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर तब्बल 36 दिवस आंदोलन केलं। अखेर तत्कालीन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 2 दिवसांपूर्वी राजीनामा दिला। मात्र केंद्रीय शिक्षण धोरणाच्या नाकारतेपणामुळे नीट पेपर फुटल्यानं तब्बल 22 विद्यार्थ्यांना मानसिक धक्का बसला। याच नैराश्यात जाऊन त्यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं। या विद्यार्थ्यांप्रती संवेदना व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काल सायंकाळी नाशिक शहर काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस तसेच NSCY यांच्या वतीनं कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आलं होतं। शहरातील गंगापूर रोड लगत असलेल्या IMRT महाविद्यालयाच्या सभागृहात हा श्रद्धांजलीपर कार्यक्रम पार पडला। यावेळी जंतर मंतर मैदानात 20 जुलैला झालेल्या विद्यार्थी लाठीचार्ज झाल्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला। तसेच परीक्षेतील पारदर्शकता सुरक्षित करावी। या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेले गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, परीक्षेतील गैरव्यवहार टाळण्यासाठी केंद्र सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली। हा कॅन्डल मार्च त्या विद्यार्थ्यांसाठी देखील समर्पित आहे ज्यांनी पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खाल्ल्या, अमानुष अत्याचार सहन केले। हा मार्च त्या महिलांना, त्या मुलींना, त्या भारताच्या लेकींना देखील समर्पित आहे ज्यांना काही पोलिसांकडून सेक्शुअल असॉल्ट सारखे प्रकार त्यांच्यासोबत घडले आणि तरी सुद्धा त्या ठामपणे त्या जंतर मंतरवर ठामपणे उभ्या राहिल्या। त्या सर्वांसाठी हा कॅन्डल मार्च होता। त्या सर्वांना क्रांतिकारी सलाम आम्ही करतो। इन्कलाब जिंदाबाद। या कॅन्डल मार्चला नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष बाबूलाल खैरे, काँग्रेस उत्तर विभाग जिल्हाध्यक्ष रमेश कांडोळे, ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष गौरव पानघवानी, काँग्रेस प्रदेश महासचिव समाधान बागुल, रोहित वाघ यांसह काँग्रेस, युवक काँग्रेस, NSCY आणि AIMFचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, नाशिक।